सकाळ आणि आज आम्ही सकाळी आवरून आलोय आहे ओंकारेश्वर टेम्पल। हे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे आणि नदीकाठावर आहे हे मंदिर आणि खूप वर्षांपूर्वी आम्ही आलो होतो। बऱ्याच वर्षांनी आता आम्ही येतो इथे, तर त्यामुळे आता खूप उत्सुकता लागली आहे की मंदिर बघण्याची, कारण आता आठवतच नाही आहे की हे मंदिर कसं आहे। तर आता बघूयात आपण हे मंदिर। इथे मंदिराची सगळी माहिती दिलेली आहे आणि याच बाजूनी मंदिराचा एंट्रन्स आहे। तर आता जाऊयात आपण मंदिरामध्ये। मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे, प्रशस्त आहे आणि सगळं दगडी बांधकाम केलेलं आहे आणि सर्व देवदेवतांच्या मूर्ती आहेत इथे। हे श्रीमंत चिमाजी अप्पासाहेब पेशवे यांचं स्मारक आहे। या मंदिराच्या उभारणीत त्यांचा खूप वाटा होता आणि त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या पत्नी ज्या आहेत अन्नपूर्णा देवी या त्यांच्याबरोबर सती गेल्या, तर त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे आणि इथे सगळी ही माहिती दिलेली आहे। ते पेशवेकालीन मंदिर आहे हे। काळ्या पाषाणातील हनुमानाची मूर्ती अत्यंत सुंदर आहे आणि शेजारीच शनिदेवाची सुद्धा मूर्ती आहे। इथे नंदी आहे आणि एका बाजूला काळ भैरवाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला सूर्यनारायणाची मूर्ती आहे। ओंकारेश्वर हे पुण्यातील प्रसिद्ध असे पेशवे काळात बांधलेले शंकराचे मंदिर असून या मंदिराची स्थापना ऑक्टोबर 1736 मध्ये चिमाजी अप्पा यांनी केली। चिमाजी अप्पांनी या मंदिराचे काम शिवराम भट चित्राव यांचेकडून करवून घेतले। आषाढ शुद्ध त्रयोदशी रविवार या दिवशी पहाटे मंदिरात नर्मदेतून आणलेल्या उत्तम लक्षणयुक्त बाणाची स्थापना केल्याची माहिती इतिहासात सापडते। पेशव्यांनी ऑक्टोबर 1736 मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला
आणि आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना केली। मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवारात असलेल्या या मंदिराला 9 कळस असून मंदिराच्या कळसामध्ये कीर्तिमुख आहे। मुख्य कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम म्हणून ओळखले जाते। स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत। नक्षीकामाचे 9 कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, 2 सिंह आणि 4 साधूंची शिल्पे, अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग अशी आगळीवेगळी वैशिष्ट्ये या मंदिरात आहेत। पानशेतपुरामध्ये या साधूंच्या दाढीपर्यंत पाणी आले होते। तसेच मंदिरासमोरील नंदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले। हा नंदी नंतर पुन्हा आणून बसवण्यात आला। वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते। तर गुढीपाडवा, दिवाळी आणि वसंत पंचमी या सणांना पेशवे काळापासूनचा मुखवटा आणि पोशाख परिधान करून देवाला सजवले जाते। आज या पेशवेकालीन मंदिराच्या बांधणीला 286 वर्षे पूर्ण झाली आहेत। ओंकारेश्वर मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळांच्या यादीत केला गेला आहे। आणि इकडे ही मेट्रो जाताना दिसतीये। मंदिराच्या शेजारीच मुठा नदीचं पात्र आहे आणि त्याच्या पलीकडे ही मेट्रो आहे आणि ती आता चालली आहे। ही मुठा नदी आहे। आता पाऊस कमी असल्यामुळे जरा पाणी कमी आहे, नाहीतर हे पाणी पार मंदिरापर्यंत जातं पावसाळ्यात। हे सुंदर मंदिर बघून आणि सर्व देवदेवतांचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटले। तुम्हीही सर्वांनी या मंदिराला जरूर भेट द्या आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।